तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भात मी 2 दिवसापूर्वी गाझियाबाद या ठिकाणी जे पुतळ्याचं काम बघतात राम सुतार यांच्या त्या कारखान्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्यायाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी गेलो होतो. तसं बघितलं तर मी मागच्या वर्षी या कारखान्यासाठी व्हिजिट दिली होती. खरं तर 1 वर्ष पूर्ण होत असताना की बाबासाहेबांचा पुतळा आणि त्या पुतळ्याचं काम कुठपर्यंत आले हे पाहण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी व्हिजिट केलेली. प्रत्यक्षात काम बघत असताना आत्ता जे काम झालेले ते जवळजवळ 45 ते 50% काम झालेले. उर्वरित काम जे त्याची अपेक्षा अशी आहे की 2027च्या अखेरपर्यंत ते काम पूर्ण व्हायला पाहिजे. पण तथापि ज्यांना ते काम दिलेले राम सुतार म्हणून त्यांचे चिरंजीव आता ते काम पाहतात. खरं बघितलं तर ज्यावेळेस हे काम दिलं होतं त्यावेळेस ब्रांचचा दर हा 850 रुपये त्या टायमाला कोट केला होता. हा जवळजवळ 2018 नंतर काम दिल्यानंतर शापूरजी पालम म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहे MSRDCच्या अंतर्गत ते काम पाहिलं गेलेले. वास्तविक बघितलं तर आत्ताच्या कामाची दर आणि पूर्वी दिलेले काम त्या कामाच्या दराची तफावत खूप आहे. तर राम सुतार यांचे जे चिरंजीव आहे ते काम पाहत असताना काल मी त्यांच्यासोबत चर्चा केली. तर चर्चेअंती असं निष्कर्ष त्यातनं निघतो आहे की जे काम ते आत्ता हे करते आणि पूर्वी दिलेला त्यांना दर तो दर आणि आत्ताचा दर ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. तर महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील आणि सामाजिक न्यायाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या समवेत सर्वांचीच, मग कॉन्ट्रॅक्टर असेल, सुतार असतील आणि शापूरजी पालमचे जे मेन पदाधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील, MSRDCचे अधिकारी असतील, या सर्वांची संयुक्त बैठक घेतल्यानंतर असा माझा विश्वास आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेब जो दराची तफावत दिल्यानंतर त्या पुतळ्याच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळेल. बैठक साधारणतः कधीपर्यंत अपेक्षित आहे? नाही, आता तर आज मी या ठिकाणी गेल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये साधारणतः मुख्यमंत्र्यासोबत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, सामाजिक न्यायाचे मंत्री असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, सुतार, MSRDCचे आमचे अधिकारी असतील आणि ज्यांना हे काम दिलेले शापूरजी पालमजीचे त्यांचे पण अधिकाऱ्यांसोबत जॉईंट मीटिंग घेतल्यानंतर लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देतील अशा डेडलाईन असेल असं वाटतं. निर्माण झाली पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्याची कारणं काय आहेत हे तफावत निर्माण होण्याची? आता फंडिंग दिलं जात आहे तर नेमके कुठे? नाही, ज्या वेळेस त्यांनी टेंडर कोट केलं होतं त्यावेळेस ब्रांचची किंमत होती 850 रुपये असताना आता जवळजवळ ती 1750 रुपयापर्यंत ती किंमत गेलेली. कालांतराने आम्हाला माहिती की आता सध्या युद्धाचं सावट आहे. ब्रांचची मागणी करत असताना ज्या अडचणी येणार आहे तर 1700पेक्षाही त्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे. कामगार काम करत असताना कामगारांना दिला गेलेला रोजगार, कामगारांमध्ये झालेले पगारवाढ ह्या सर्व गोष्टीचा अभाव असल्यामुळं ही जी तफावत आहे ती तफावत भरून निघाल्यानंतरच ज्या अर्थी ते अनिल सुतार म्हणून काम बघतात त्यांनी आश्वासन केलेले की लवकरात लवकर जर तुम्ही जी तफावत आहे तो तफावतमधला जो दर आहे तो जर मिळाला तर कामाला गती प्राप्त होईल. आणखी एक मुद्दा असा आहे की अर्थ खातं अजित पवारांकडे होतं, तुमच्याच पक्षाकडे होतं, आता ते मुख्यमंत्र्यांकडे गेलं. कदाचित ते तुमच्या पक्षाकडे परत आलं तर ही तफावत लवकर भरून नाही, पण आदरणीय मुख्यमंत्री या गोष्टीसाठी मदत करतील. त्यामध्ये असा हेवा देवा करण्याचा काही अर्थ नाही की राष्ट्रवादी काँग्रेसकडं अर्थमंत्री होतं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेले, तसे काही नाही. जी वास्तू त्या ठिकाणी उभी राहणार आहे ती आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे.
जवळजवळ तुम्हाला त्या स्मारकाची जर उंची जर बघितली तर 350 फूट स्मारकाची उंची आहे आणि खालचा जो बेस आहे त्याची 100 फूट उंची आहे. जवळजवळ इतिहास म्हणजे महाराष्ट्रातच नव्हते देशामध्ये एक जागतिक स्मारक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाणार आहे. पण तुम्ही म्हणताय तुम्ही वारंवार मागच्या काही दिवसांपासून या स्मारकाची चर्चा होते, लवकर झालं पाहिजे मागणी आहे सगळ्यांची किंवा होईल अशी अपेक्षा आहे. डेडलाईन का ठरवून दिली जात नाही की या तारखेपर्यंत हे स्मारक होईल अशी? नाही, आता ती डेडलाईन तशी ठरवून देता येणार नाही की त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का ब्रांच असेल, ब्रांचच्या दरामध्ये रेट असेल, ज्यांना सुतार हे सगळं म्हणून उपलब्ध करण्यासाठी सरकार आहेच तर का? सरकार आता ह्या टायमाला आम्ही गेल्यानंतर मुख्यमंत्री साहेबाला सर्व शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटणार आहे आणि सर्वजण विनंती करणार आहे आणि माझी अशी आशा आहे किंवा अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री साहेब याच्यात लवकरात लवकर निर्णय घेतील. साधारण एकूण किती निधी एक्स्ट्राचा लागणार आहे, अतिरिक्त निधीची किती तरतूद? आता ती तफावत जर काढली गेली तर त्या संदर्भात मी सुतार यांच्याशी चर्चा केली नाही, पण जी तफावत आहे त्या तफावतीचं जी गॅप आहे ती गॅप लवकरात लवकर जर त्या सुतार यांना जर दिली तर जलद गतीने ते काम पूर्ण करतील. निधी त्यामुळे अतिरिक्त खर्च पडेल. जो निधी त्याच्यातनं लागणार आहे तो निधी मुख्यमंत्री साहेबाकडे आम्ही विनंती करून देऊ. आधी ब्रॉन्झची किंमत 850 होती, आता 1750 आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आणखी वाढणार आहे. तर आता फक्त ब्रॉन्झचा प्रॉब्लेम आहे की इतरही जे मेटल नाही आहेत, आता कॉपर म्हणून पण आहे, कॉपरच्याही दर वाढलेले त्याच्यामध्ये जितक्या प्रमाणात ब्रांज लागणार आहे त्याच्या 25% कॉपर लागणार आहे. कॉपर लागल्यानंतर कामगारांचा पगार पण लागणार आहे. ज्या ठिकाणी हे काम चालू आहे त्या कामगारांचा पगार लागणार आहे. बाकीच्या सर्वच दरामध्ये तफावत आहे. बरं, हे वाढलेले दर आहेत युद्धाची पार्श्वभूमी किंवा काय असतील ती आत्ताची बरोबर. दरवर्षी सरकारकडून एक डेलिगेशन येतं, ते भेट देतं. गेल्या वर्षी आम्ही पण गेलो तिथे भेट दिली होती, संपूर्ण आढावा घेतला जातो, खर्च एक सगळी माहिती घेतली जाते आणि बजेटमध्ये अलोकेट पण केलं जातं. मग एवढं दर वर्षाला जर बजेटमध्ये अलोकेशन केलं जाते, संपूर्ण जर सिस्टीम बसवून दिलेली आहे निधीची, तर हे अचानक वाढलेला दर जो आहे तो नेमका कोणता आहे? नाही, आता तुम्हाला माहिती असेल की मागच्या वर्षी पण मीच आलो होतो आणि आणि या वर्षी आम्ही पण परत आलेलो आहे. मागच्या वेळेपेक्षा यावर्षी पुतळ्याच्या कामामध्ये बऱ्या प्रमाणात गती आलेली आहे. टक्के झालं काम करायला? तर माझ्या अंदाजे 45 ते 40% काम झालेलं आहे. किती वर्ष लागले तेवढे काम करायला? आता मला वाटतं 2018 नंतर, आता बघा मी उपाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर मला येऊन 1 वर्ष आलेले. 1 वर्ष झाल्यानंतर मी परत पुन्हा 1 वर्षाने त्या ठिकाणी आले. माझी अशी अपेक्षा आहे शासन सर्व तऱ्हेने त्यांना मदत करणार आहे. 2027 परंतु पुतळा व्हायला पाहिजे अशी आमच्या सर्व बौद्ध धर्मीय बांधवांची ही मनापासून इच्छा आहे. एक वेगळा प्रश्न विचारतो. शरद वंशे जे अभिनेते आहेत त्यांनी असं म्हटलं की मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाहीये. मनुस्मृती ज्यांनी जाळली त्यांनी मनुस्मृती वाचलेलीच नाही जाळणाऱ्यांनी, आणि जर वाचली असती त्यांनी तर ती जाळूच शकली नसती. त्या संदर्भात माझ्याकडे अजून ती काही माहिती आलेली नाही. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर भाष्य करणं उचित राहील. एक असा मुद्दा येतो की पक्षामधून आता विस्तार आणि बाकीच्या अनेक गोष्टीवर तुमच्या पक्षामध्ये चर्चा सुरू झाली आहे. तर चर्चा ही पण चालू आहे की तुमच्यावर काही आमदार जे आहेत ते नाराज असल्याची माहिती मिळते आणि जे पक्ष नेतृत्वावर ते नाराजी जे ते कळवलेले आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की उपाध्यक्षपदी तुम्ही नसावा असं त्यांचं एक म्हणणं आहे. काय पक्षांतर्गत तुम्हाला? मला तर ह्या गोष्टीचं तुम्हीच बोलताय. अजून तर ह्या बातमी किंवा जे ऐकण्यात आलेले असं काय ऐकण्यात आलेलं नाही. कामकाजावर समाधान आहे का? समाधान आहे कामकाजावर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण समाधान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी समाधानी आहेत. त्यामुळं आपण जो प्रश्न केलेला आहे त्याच्यामध्ये मला काही तथ्य वाटत नाही. कालच भाजपचे मुंबईतील नेते मोहित कंबोज यांच्या घरातील एका खासगी आयोजनामध्ये आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे दिसलेले आहेत. तुम्ही कसं पाहताय याकडे? शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक नेत्यांचे, प्रत्येक लीडरचे एकमेकाशी सलोख्याचे संबंध असतात. त्या संबंधाच्या दृष्टिकोनातूनच ते लोक त्यांच्या कार्यक्रमाला गेले असतील. ओके. तुमच्या पक्षाच्या विलिनीकरणाच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहेत. काल तुम्ही त्याच्यावर भाष्य केलं, तुमच्या 1-2 आमदारांनी भाष्य केलं आहे. तर हे भाष्य करणं म्हणजे परत एकदा नवीन हल्ली सुरू आहे का? पक्ष विलिनीकरण करण्याचा सर्व अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताताई वहिनी यांना दिलेला आहे. त्यामुळे तो जे निर्णय घेतील तो आमच्या सर्वांना मान्य असेल. आताच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर जे की युद्ध चाललेलं आहे, LPGचा तुटवडा आहे अनेक ठिकाणी आणि विजेचा पण तुटवडा
मतदारसंघामध्ये आणि सरकार कशा पद्धतीने प्रयत्न करत आहे, कोणत्या गोष्टीवर फोकस देणं गरजेचं आहे? मला अजून तरी महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही आता हा शब्द वापरला आहे की तुटवडा, त्या गोष्टीचा अजून अभाव आहे आणि सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार की जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेचं कोणत्याही प्रकारे नुकसान हाल अपेष्टा नाही व्हावं. तुमचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं इथे 2 दिवसापूर्वीच की आता केरोसिन पण पेट्रोल पंपावर विकायची वेळ आलेली आहे आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये LPG आणि याला पर्याय बघावा लागणार आहे, कारण परिस्थिती जी आहे ती बिकट होणार आहे. तो सर्व शासनाचा निर्णय. खात्याचे मंत्री म्हणून भुजबळ साहेबांनी जे निवेदन केलेलं आहे, शेवटी अन्नधान्य पुरवठा मंत्री ते, त्यांना अपेक्षित असेल की केरोसिनचा तुटवडा होत आहे, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते संभाषण केलं असेल की रेशन खात्यामार्फतही केरोसिन पूर्वी पण देत होते, जर तुटवडा झालाच असेल तर तेही देतील ना. प्रभात लोढा यांनी पण पत्र लिहिलेलं आहे आणि तुटवड्यासंदर्भातची नाराजी जी आहे ती व्यक्त केली आहे. सरकारच्याच एका मंत्र्यांनी सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहणार आहे आणि जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेचा हाल अपेष्टा होणार नाही, त्याची सर्व खबरदारी महाराष्ट्र राज्य सरकार घेणार आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.